सो लेट स्टार्ट. 2 दिवस झाले व्हिडिओ नाही बनवला भाई मी, तर एक सेकंड फक्त इशारा टाकून देऊ राहिलो. तर गोष्ट अशी आहे की उद्या मॅच आहे. आपण मागच्या मॅचबद्दल बोलायचं राहिलं, अजून 2-3 टॉपिक्स आहे त्याच्यावर बोलायचं राहिलं, तर बोलून घे त्याच्यावर. उद्याच्या मॅचवर आपण सगळ्यात शेवटी बोलू, ते बरं राहणार. आणि एक गोष्ट म्हणजे मी या व्हिडिओचं हेडलाईन ठेवून दी ग्रोवल ते आठवण आलं, काहीतरी म्हटलं होतं टेस्ट मॅचमध्ये की बा इंडियाला थोडं ग्रोवल करायचं होतं. मागितली तिनं माफी मागितली की बा मला हा वर्ड यूज करायला नव्हता पाहिजे, मी याच्या जागी दुसरा कोणता वर्ड यूज करायला पाहिजे होता, पण आता काही फायदा नाही. ग्रोवल नव्हतं म्हणायला पाहिजे होतं, आणि आम्हाला नाही, कोणाला नव्हतं म्हणायला पाहिजे होतं, पण खास कर इंडियन्स. कसं आहे माहिती आहे का, आमचा होती इगो हर्ट. नाही मजाक नाही, खरंच होती. आमचा इगो हर्ट होते. मग त्याच्यानंतर आम्ही इला गंध मारणं चालू करतो, म्हणजे आम्ही घासणं चालू करतो. मग आम्ही मोजत नाही काय झालं काय नाही, आम्ही चालू करतो भाई. तर त्यांना म्हटलं होतं दी ग्रोवल, बा आम्हाला इंडियाला अजून करायचं आहे, ग्रोवल करायचं आहे, अजून तळपायचं होतं, अजून घुटणं उपर लाना था, असं त्यांना म्हटलं होतं साऊथ आफ्रिकाच्या कोचनं. तर मी ते मॅच पाहिली, तर म्हणजे मॅचही नाही, ते मी आज मॅच पाहिली. काल परवाची मॅच मी आज पाहिली, फुल पाहिली भाई, त्याचा काही विषय नाही. तर तो बिचारा चिमला होता, मुरला होता त्याचं बिस्किट. अशा प्रकारे त्याचं बिस्किट मुरलं होतं की ते आलू नाही, चिमूनच बसला बिचारा तो एवढा जमा झालता तो माणूस की तो म्हणून राहिला, मी ना काय डोकं आपटलं आणि कायले मारायला मी ना असं वाटलं, मला समजून राहिलं. 70 रनवर पॅक केलं दिले, 170चं टार्गेट 70 रनवर पॅक केलं साऊथ आफ्रिकाला. तर याच्यापेक्षा बत्तर गोष्ट तर काही नव्हती. आणि तुम्हाला गोष्ट खरं सांगितलं इमानदारीनं, ते ते पिच नाही काय, ते 250ची नव्हती, ते होती 210-200 पर्यंतची पिच होती ती. पण आपण 170च काढले होते. तिथून कमीत कमी इंडियानं 50 रन शिल्लक काढायला पाहिजे होती, कमीत कमी. ठीक आहे, आताही म्हणून राहिलो खरंच आपण रन कमी काढले, आताही म्हणून राहिलो जितल्यावर आहे, कारण की ते पिच होती बाई. आणि ते कसं आहे माहिती आहे का, हे साऊथ आफ्रिका आपली बॉलिंग मजाक डेंजर नाही आहे. वरुण चक्रवर्ती तो स्पिरिटचा बुमरा आहे, कुलदीपही आहे, तो काही विषय नाही भाई. कुलदीपला आपल्याला जस्टिफाय नाही करायला लागत की बा काय प्लेअर आहे, कसा, त्याची तारीफ सांगा नाही लागत. माहीत आहे कुलदीप यादव काय. जर कुलदीप यादव नसता तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आपले घोडे लागले असते. सगळ्यात महत्त्वाच्या 2 विकेटा कुलदीप यादवनं घेतल्या होत्या, विलियमसन आणि सचिन रवींद्र. या दोघांच्या विकेटा कुलदीप यादवनं घेतल्या होत्या. जर त्या विकेटा नसत्या तर ते मॅच तर गेली ती. पण सध्या आपल्या त्या टॉपिकवर बोलणं नाही आहे, पण सध्याची गोष्ट सांगू राहिलो. अर्शदीप, कुलदीप, बुमराह, हार्दिक, अक्षर, भाई कोणाकोणापासून वाचसान एवढं सांगून द्या फक्त. आणि कसं आहे माहीत आहे काय, हे आम्हाला सध्या हरवलं तुम्ही कशात, आपल्या टेस्टमध्ये. तर टेस्टच्या स्कॉडचे जे लोक आहे अर्धे ते T20मध्ये आहे वाटते. बुमराह, वाशी, अक्षर, गिल, आणखीन कोण होतं टेस्ट स्कॉडमध्ये, मी विसरलो सध्याच्या कंडिशनमध्ये, कारण की मी लवकर विसरत असतो गोष्टी, पण हे विसरायला नव्हतं पाहिजे. ह्याच इंडियाचा स्कॉड बघून घेतो ना एकदा, मी लिहिलेलं आहे यार. तर त्या हिशोबाने सांगतो, ठीक आहे. तिलक, अक्षय जिते, संजीव बुमराह नाही हर्षित राणा त्याच्यातून वाटते काम येते. तर एवढे काही नाही, 2-4 प्लेअर होते. तर विषय असा झाला की ते तर काही विसरणार नाही आहे, ते मारतीन धाप तापतनं, जे की काल हार्दिक पांड्याने गेलो, का सुटलं, का मारलं हार्दिक पांड्यानं भाई. तो माणूस औरा फार्मिंग करून राहिला भाई. तो भाई काय म्हणा, हार्दिक पांड्या यार काय मारू राहिला तो पाहून राहिला कोणासमोर तो मारू राहिला. ज्या हिशोबाने तो मारू राहिला ना, ते काही राहू नाही राहिले हिशोब. तो मारू कम राहिला, घासेटू जास्त राहिला, घसटू मारू राहिला.
घंटाभरात मी मोटरला समोर कोण आहे पण तो मारू राहिला. मागच्या मॅचबद्दल बोलायचं म्हटलं तर जे मॅच आपली झाली ती, आता मॅचवर येऊन जाऊ थोडंसं. मॅचवर यायला पाहिजे, ठीक आहे. एक सेकंड मला स्कोर काढायला लागेल यार. कुठं गेलं? हां, तर ऐकून घ्या, स्कोर ऐकून घ्या भाऊ. या मॅचवर बोलायचं म्हटलं तर हे तर म्हणजे यांच्या बॅटिंगवर तर बोलाही नाही माणसानं. डेव्हिड मिलरचं एक कमबॅक होतं का मी तो म्हणजे मी ऐकलं होतं कमेंट्रीमध्ये की लय वेळनंतर 1 वर्षानंतर कमबॅक करायला काही. मी कमेंट्रीमध्ये हेही ऐकलं होतं की बुमराला चक्के मारणं सोपं नाही आहे. जर कोणी मारले तर कोणी लोक डॉक्युमेंटरी बनवून राहिले, बनवत राहिली. हां हां, ऐकून घ्या. तर इंडिया टॉस हरला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की इंडियानं पहिले बॅटिंग केली. अभिषेक शर्मा गिल ओपनर्स, ठीक आहे. अभिषेक शर्मा 12 बॉलमध्ये 17 रन, 2 चौके, 1 छक्का, 141चा स्ट्राईक रेट. लय रेअरली होते अशा गोष्टी पाहायला पाहिजे, म्हणजे की नाही खरंच लय रेअरली होते. अभिषेक शर्माला बॉल लागला होता मार्को यान्सनचा, मग भाई ज्यानं ते मारलं, जे धुतलं, त्याच्या नेक्स्ट बॉलमध्ये चौका जे चालू केलं त्याची लिमिट नाही, ठीक आहे. गिल लवकर आऊट झाला, 1 बॉल 4 रन, दुसऱ्या बॉलवर आऊट झाला, 1 चौका, 200 स्ट्राईक रेट. गिलवर बोलायला नाही पाहिजे. त्याच्या मग कारण असं आहे, गिल ट्रोलही करायला नाही पाहिजे. बोलणं म्हणजे ट्रोल करणं, असं म्हणणं. गिलने ट्रोल करायला नाही पाहिजे. त्याच्या मग कारण असं आहे की भाऊ तो इंजुरीवरून सध्या आला, जस्ट नाव, हे त्याची पहिली मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये तर असं म्हणायला नाही पाहिजे कमीत कमी. आणि त्यानं पहिली एक चांगली गोष्ट अशी आहे की त्यानं बॉल वाया नाही घालवली. दुसऱ्या बॉलवर आऊट झाला, कसं आहे, आणि पहिल्या बॉलवर चौका मारला होता, म्हणजे एक बॉल खराब झाली फक्त त्या आऊटची, बाकी काही विषय नाही झाला. बढिया, म्हणजे काही विषय नाही भाई, बढिया, ओके. बॉल वाया नाही घातले ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती होती. नाही बॉल वाया घालल्यावर मी समोर येत नव्हता. पण पहिल्या मॅचवर ट्रोल नाही करायला पाहिजे. इंजुरीवरून आला तो, नेक्स्ट मॅचवर पाहू, म्हणजे उद्या पाहू आपण. उद्याच नेक्स्ट मॅच आहे. किती खतरनाक गोष्ट म्हणा. आज आपण उद्याच्या मॅचचं बोलायला पाहिजे, पण आज आपण कालच्या मॅचचं बोलू राहिलो. थँक्स टू, जाऊ दे आता. माझ्या ती डोळ्याची गडबड झाली, जराशी डोळ्यात कचरा गेलता, तो त्याच्यात 2 दिवस चालले गेले माझे. एवढा खतरनाक कचरा गेला भाई. डॉक्टर पाशी लागला भाई काढायला. घरी निघाला तो कचरा होता डोळ्यात जरासा, तो काय फसला और बँड वाजवून टाकली पूर्ण. जाऊ दे ते आता, ओके. आता डॉक्टरपाशी जाऊन आलो मी, तो ठीक आहे सध्या. सूर्यकुमार यादव, गोष्ट अशी आहे की भाऊचे रन अर्जंट पाहिजे 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 भाई, पाहिजे. कधीपर्यंत चालन असं, मजा नाही खरंच, कधीपर्यंत चालन यार. होय भाई, हा सूर्यकुमार आहे जो फ्रीची विकेट बनवून चालला सगळीकडे. फ्रीची विकेट, बॉलही धप ताकद ना खाऊ राहिला सूर्य. म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, 8-9 बॉलवर कमीत कमी 3-4 रन होते वाटते, काहीतरी 3 रन होते. ते एक चौका छक्का पडला भाई, नाही तर ते एवढ्या लेवलवर आले, नाही तर हे काहीच नव्हतं. रन बनव भाई, सूर्यकुमार यादव बनो भाई. काय भाई तू 360 आहे भाई, मार भाई कुत्र्यासारखा. हे मार एका ह्याच्या बनवून टाक, 10 बॉलमध्ये 50, विषय खतम करून टाक. मार झालेले देगे जाएंगे. तिलक वर्मा 32 बॉलमध्ये 26 रन आहे. 32 बॉलमध्ये 26 रन, 24 बॉलमध्ये 14 रनवर होता काहीतरी तिलक वर्मा. आता जिंकलो आपण तर हे ते मायने नाही राहणार. पण कसं आहे माहिती आहे का, तिलक भाई तिथं पार्टनरशिप पाहिजे होती, पण तुम्ही एवढ्या शेलमध्ये चालले, एवढं म्हणजे एवढं डॉट, रना बॉल, सिंगल गिंगल काही यार, एवढं खतरनाक यार. आणि तिलक वर्मा भाई, तू तिलक वर्मा आहे यार, समजा कर तू भाई. तू सुरुवात सेंचुरीची यांच्यापासून केली ती, हे काय दाखवू राहिले तुम्हाला. अबे यानं कुत्र्यासारखं मारलं होतं ना त्यांनी, साऊथ आफ्रिकावाल्याने त्यांच्याच घरी जाऊन. एवढ्या बॉलात तर हाफ सेंचुरी मारली त्यानं, याच्याहून कमी बॉलात हाफ सेंचुरी मारली होती. काय म्हणा आता याला. पण आता आपण सध्या जिंकलो.
या गोष्टीवर कोणी काही म्हणणार नाही. सध्याची कंडिशन अशी आहे, कोणाचं लक्षही जाणार नाही. पण यार लय बोगस केला भाई तू. ते ठीक आहे, पार्टनरशिप पाहिजे होती, बरोबर आहे, पण कमीत कमी तो आपल्या रन रेट बरोबर चालू देऊ राहिलता, 7चा 8चा 9चा काहीतरी बरोबर चालू देऊ राहिलता. पण भाई एवढं तुमच्यापासून अपेक्षित नाही आहे भाऊ तिलक. काम अरे यार इन काय म्हणा आता इन हा 3 नंबरवर खतरनाक खेळते, 4 नंबरवर नेक्स्ट मॅच प्लीज. चांगली खेळ भाई, चांगला खेळ. बॉल जास्त नको खाऊ यार प्लीज, असं करू नको यार. काय म्हणा आता तुम्ही असे खेळसान मग आता इथं दुकान जरा असं असो. अक्षर पटेल भाई, हा माणूस अक्षर पटेल ये नाही त्याच लेवलचा खेळला आहे तो, म्हणजे त्याच लेवलचा खेळला आहे, पण कमीत कमी याचा रन बॉल तरी विषय. अक्षर पटेलचे असे दिवसला कमी येतात, तिलक वर्माचे कमी येतात, पण अक्षर पटेल मी भाई हा माणूस कुठूनही काही करून आणणारा माणूस आहे असं मला वाटते. तिलक वर्माला मी एवढं का बरं बोललो त्याच्या मग कारण असं आहे की तिलक वर्मा याच्याहून खतरनाक खेळू शकते. पाहिलेलं आहे, तुम्ही पाहिलं आहे, मी पाहिलं आहे. अक्षर पटेलला मला यासाठी बोला नाही वाटत की अक्षर पटेल जे करन तो खतरनाकच करन, बराबर करन असं मला वाटते. तिलक वर्माच्या बद्दल माझे थोडे वेगळे बयान आहे की भाई तू प्रॉपर बॅट्समन आहे, तोही प्रॉपर बॅट्समन आहे अक्षर पटेल. मी स्वतःशी आर्ग्यू करू राहिलो आणि स्वतःला डिफेन्स करू राहिलो की अक्षर पटेल आणि तिलक वर्मा काय फरक. अक्षर पटेलला विकेट वाचवण्यासाठी पाठवल्या गेलं तर, पण एवढी गोष्ट नक्की ते तर सगळ्यांनाच माहीत आहे. ठीक आहे, होई ना, चलते रे जा. हार्दिक पांड्या जर हे पारी नसती तर आपण तर नसतो, आपण तर गुंडाळला गेलो असतो, थायला गेले. जर हे पारी नसती लागली तर 28 बॉलमध्ये 59 रन, 6 चौके, 4 छक्के, 210चा स्ट्राईक रेट. ये बात और फार्मिंग भाई जे करू राहिला तो 100 एकर मध्ये फार्मिंग, अरे बाप रे बाप. तो नाही पाहू राहिला हार्दिक पांड्या समोर कोण आहे काय आहे काहीच नाही. मारू तो खतरनाक मारू राहिला भाई हार्दिक पांड्या, ओ रे बाप. ठीक आहे, शिवम दुबे 9 बॉल 11 रन 2 चौके, 122चा स्ट्राईक रेट. यार मान अडवून जाईल. ठीक आहे ऐकून घ्या. कोण आहे रे आपला शिवम दुबे. ठीक आहे, 9 बॉल 11 रन 2 चौके 0 छक्के, 122चा स्ट्राईक रेट. सेम कंडिशन आहे. कोणाला काय म्हणावं, सध्या जितलो कोणी काहीच नाही म्हणून राहिलं, सब खुश आहे की बा जितलं सोडून दे. हार्दिक पांड्याचा कमबॅक खतरनाक झाला, भयंकर खतरनाक कमबॅक झाला. जितेश शर्मा 5 बॉल 10 रन, अजून खतरनाक खेळा जितेश शर्मा. बाकीचे येणारे बॅट्समन मग हर्षदीप, जसप्रीत, वरुण. ओव्हरऑल म्हणणं असं आहे की हार्दिक पांड्या जर सोडलं तर बाकी सगळे भाऊ लगभग रन बॉल खेळून गेले. जर हार्दिक पांड्याची पारी काढली त्याच्यातून तर मग काही नाही राहिलं त्याच्यात. आणि जे अक्षर पटेल आणि तिलक वर्माची जी पारी चालली ती रन बॉलची चालली ती तेवढी पाहिजे होती. पण मला असं वाटतं मधात जर काही चौके निघाले असते मधातून तर एवढं खराब नसतं झालं आणखीन का. मग आपण कमीत कमी आणखीन रन वाढलो असतो. पण आता सध्या जिंकलो आपण तर कोणी काही म्हणणार नाही याच्यावर. मी काय म्हणू शकणार मग आता ह्याच्यावर, कारण की आपण जिंकलोच तशा हिशोबानं. ज्या गंद्या विकेटा मारल्या, अरे रे रे रे. क्विंटन डिकॉक, एडम मार्क्रम, स्टब्स, ब्रेविस, मिल्लर, फरेरा, जेन्सन, केशव, बाकीचे टेलेंडर आहे, यांना मोजून काही अर्थ नाही आहे. केशवले काय नाव घेतलं मी, त्याचंही चुकलं माझं नाव घेणं. बॉलर आहे ना, काय मोजतं. क्विंटन डिकॉक 2 बॉल 0 रन. हर्षदीप सिंग भाई सगळ्यात मोठा खतरा होता हर्षदीप सिंगवर, की हर्षदीप सिंग खेळन का नाही खेळन. हो, पण भाई खरं खेळला हर्षदीप सिंग, ती सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट होती. हर्षदीप सिंग खेळायला पाहिजे होतं आणि जो की तो खेळला. ठीक, तर तो खेळला तर त्यानं त्याचा गेम दाखवून दिला.
काय आउट केलं भाई, काय आउट केलं, एक नंबर. क्विंटन डिकॉक हवाई लागू दिली, पाणी काढून दिलं त्याचं. आउट केलं. एडम मार्क्रम, अक्षर पटेल काय आउट केलं, एक नंबर भाई. काय बॉल घुमला, ओ हो. स्टब्स खेळून राहिला भाई जरा जरासा. पण अर्षदीप सिंग त्याच्या समोर कोणाच चालणार आहे, जे हिची चालली. ब्रॅव्हिस, ते ब्रॅव्हिसच्या बॉलवर आउट. जसप्रीत बुमराचा बॉल होता, ब्रॅव्हिस बॅटिंग करू राहिला होता, तर तो बॉल म्हणतात आउट आहे. पण अरे तिकडे अंपायरनं पाहिलं, ते आउट नाही म्हणून राहिलं, तर मग आपण काय म्हणता हो. आणि मग बोलणारे तर बोलतात लोक, तिथं आहे ठरेल की बा नाही आउट होता, घंट्यात आउट होता. अंपायर तर असेच ठेवले तिथं, बरोबर. तर अंपायरनं डिसिजन घेतला असेल तर बरोबर घेतला, ठीक आहे, आपण त्याच्यावर काही नाही बोलू शकत सध्याच्या कंडिशनमध्ये. अन जर ब्रेव्हिस आउट नसता, आपण मॅच 90 रनांनी जिंकलो असतो. 10 रन त्याने शिल्लक बनवले असते, फक्त 10 रन शिल्लक बनवले असते त्यानं. 10 रनावर त्याला डबल पकडलं असतं, आउट केलं असतं. काही मोठी गोष्ट नाही. ब्रॅव्हिसले भाई आपल्या इकडे लय खतम करून टाकलं इथं. मिलर 3 बॉल 1 रन जे आउट केलं. हार्दिक पांड्या, हो हो, सगळ्यांनी विकेट भेटला आज. एकाचाही पत्ता खाली नाही राहिला असं मला वाटते. हा फरेरा 7 बॉल 5 रन 1 चौका 71, हे काहीच नाही करून गेले. मोबाईल नंबर बनून गेले, अजून काही नाही करून गेले. मार्को जेन्सेन 100चा स्ट्राईक रेट आहे, तरी तिथं 2 छक्के मारले त्यानं साल्यानं. हा भाई, हा तुलेला एटीने मारायले, याच्याला पोटात दुखू राहिली, काम येत कहून, पण आज तुलेला मारायले, ठीक आहे. हिला आउट केला वरुण चक्रवर्ती. पण भाई आमच्याशी वरुण चक्रवर्ती आहे, तो नाही सोडणार आहे. वरुण चक्रवर्तीचा ज्या दिवशी दिवस असन तो 5 घेते, तो ठरेलच आहे. ज्या दिवशी पळणार असेल त्या दिवशी पळूच राहिले. पण वरुण चक्रवर्तीला पकडणं मोठी गोष्ट आहे भाई. सॉरी झोप येऊ राहिली जराशी, झोप नाही जांभळी आली, सॉरी. तर ऐकून घ्या. हवे यार, यांना ओव्हरही टाकून दिलेले का, 12 ओव्हर मला अटकून टाकलेलं का. अर्षदीप सिंगच्या 2 बाकी, बुमराची 1, वरुणची 1, अक्षर पटेलच्या 2 बाकी, हार्दिक पांड्याच्या 2 बाकी. खराब कंडिशन अशी आहे की शिवम दुबेला तर 3च बॉल टाकू दिला. ओव्हर तर बुरी करत होती. अर्षदीप सिंग 2 बॉल 14 रन 2 विकेट, 7ची इकॉनॉमी. जास्त झाली पण काही नाही भाई, 2 ओव्हर आहे, त्यानं कव्हर केलं असतं नंतर. जसप्रीत बुमराह, ओ हो, 3 ओव्हर 17 रन 2 विकेट, क्या बात है. अन 5ची इकॉनॉमी, बहुत बढ़िया. वरुण चक्रवर्ती, ये ते कितीची इकॉनॉमी, 6ची इकॉनॉमी आहे भाई. 3 ओव्हर 1 मेडिन, ये बात. 19 रन 2 विकेट, 6ची इकॉनॉमी सेम आहे, बट 1 मेडिन ही आहे भाऊ, मेडिन. अक्षर पटेल 2 ओव्हर 7 रन, नाही हा किती रे भाई, 7 रन 2 विकेटा, 3ची इकॉनॉमी. अजून काय पाहिजे माणसाला, अजून काय पाहिजे एवढं सांगून द्या, ठीक आहे. हार्दिक पांड्या 2 ओव्हर 16 रन 1 विकेट, 8ची इकॉनॉमी. जास्त झाली काही नाही, होऊन जाते कवर, उद्या होऊन जाईल कवर, टेन्शन नाही. याची इकॉनॉमी कशी काढा माणसानं, 3 बॉल 1 रन 1 विकेट, 2ची इकॉनॉमी धरली. शिवम दुबे तर सरळ म्हणण्यात तात्पर्य असं आहे की वाह्यात थुकेल बोगस खेळले साऊथ आफ्रिकावाले. बॉलिंग तरी ठीकठाक चांगली गेली, पण बॅटिंग तर म्हणजे कमीत कमी. आता उद्या त्यांना समजा पहिली बॅटिंग केली साऊथ आफ्रिकावाल्यांना, कमीत कमी 250 बनवा, छान होईल मस्त. मग पाहू मजा. शांततेसाठी होतं की मग पाहू मजा म्हणाले. आणि दुसरी गोष्ट अशी की 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 मी काय म्हणत होतो की हां, 250 बनवा आहे ना. नाही 250 नाही, हे काम 250 बनवतील नाही बनवतील काम आहेत.
पण इनले तर दी ग्रोवल जे आहे ते कंटिन्यू राहणार आहे, ते तर काही विषय नाही आहे. तो मजा आहे का. उद्या मॅच आहे, उद्या मॅचबद्दलही उद्याचं आजच बोलूंगी, अभी बोलूंगी आपण, अभी अभी फिलहाल जल्द. या व्हिडिओत बोलू किंवा पुढच्या व्हिडिओत बोलू, पण एक गोष्ट अशी आहे, मॅचमध्ये या मजा आली, आपल्या बॅटिंगची चांगली टेस्ट झाली जराशी. आणि दुसरी गोष्ट अशी की यावेळेस ती चालून गेलं भाई हे असे रन बॉल खेळणं, पण दररोज नाही चाललं. तिलक वर्मा भाई येऊन जा भाई फॉर्ममध्ये, असं नको करू. कसं आहे माहिती आहे काय, तिलकला नाही काय आता, म्हणजे जरासं आता तिलक वर्मा ते पारी ठीक आहे इम्पॉर्टंट होती, पण अजूनही बेटर होऊ शकली असती असं मला वाटते, आहे की नाही. मला तेच वाटू राहिलं. ओव्हरऑल हा गेम खतरनाक चालला. खतरनाक कायचा खतरनाक रे, फेकून दिलं त्यांनी काढून. आणि हा कोणी कोणी म्हणत होतं की बा मागच्या वेळेस कोण होता रे यार तो, मार्को नाही 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 हा नो काय रे, जाऊ दे काही नाही, एवढं काही नाही आहे ते, चालत राहते म्हणून काही अर्थ नाही आहे ते. तो उद्याची मॅच आहे. आणि एक गोष्ट आणखीन अशी करायची होती की 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 मी आता बोलू की नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू, नेक्स्ट वीडियो में बोलूँगा, आता नहीं बोला, नेक्स्ट अभी बनाऊंगा पर नेक्स्ट वीडियो में बोलूँगा. तो उद्या मॅच आहे, मला वाटतं प्लेइंग 11 हेच राहणार. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो, ड्यू फॅक्टर इथं खूप राहणार आहे, भयंकर एकदम अत्यंत जोऱ्याने इथं ड्यू फॅक्टर राहणार आहे, एकदम खतरनाक. PVC स्टेडियम तिथं कुठं आहे अरे, नेक्स्ट मॅच कुठं आहे यार महाराज, राईट. हो चंदीगडला, बढिया बढिया ड्यू फॅक्टर आहे, थंडी आहे. तर सरळ सरळ कोणतीही टीम टॉस जितल्यावर पहिले बॉलिंग करायचाच विचार करा. देखते मजा आहे का. चलो बाय बाय.